आज बरोबर 1 महिन्यानंतर आत्यांनी ऑपरेशन झाल्यानंतर नऊवारी साडी नेसली आणि हळूहळू चालत त्या बेडवरून उतरून स्वतः वॉकरवर हॉलमध्ये आल्यात. नाहीतर त्या दवाखान्यातून घरी आणले ना तेव्हा त्यांची अशी कंडिशन होती की त्यांच्या मानेखाली हात घालून त्यांना म्हणजे गादीवर उठून बसवायला लागत होते जेवायला, प्लस वॉशरूमला वगैरे न्यायचं ठरलं तर त्यांना असं कवळ घालून उचलून वॉकरवर उभं करायला लागत होतं. म्हणजे आता ते ज्यांनी पाहिले ना डोळ्यांनी मला किती मेहनत घ्यावी लागली, तर हे त्यांना कळलं असेल की किती मी कसरत करत होते ह्यांना. पण आज फायनली मी त्यांना त्यांच्या पायावर उभं केले आणि माझी जबाबदारी म्हणा किंवा कर्तव्य म्हणा याच्यातून मी मुक्त झाले असं म्हणलं तरी चालेल. कारण आता ती माझी जबाबदारी होती. कारण ऑपरेशन करायच्या आधीच आता आमचे साहेब म्हटले होते की आईचं ऑपरेशन झालं आहे, तुला सगळं तुलाच करायला लागणार आहे. कारण आता दुसरा काही पर्यायच नव्हता आमच्याकडे, कारण दुसरीकडे कुठं सोयच नाही आहे ना राहण्याची. त्याच्यामुळे हे मला म्हटले होते की तुला करायला लागेल तिचं ऑपरेशन करून सगळं व्यवस्थित. तर आज मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आणि मग आता आज गावाला निघाल्यात. रविवारी म्हटल्यावर सुट्टी आहे. ह्यांना म्हटलं की नाही चल आज आपण गावाला जाऊ. आता त्या मला तर जाताना म्हटलं की मी 2 दिवस तिथं राहून बघते जमते की नाही, मग मी येईल की नाही हे काही नक्की नाही असं सांगून त्या माझ्याकडून त्यांच्या होत्या नव्हत्या त्या साड्या वगैरे सगळं घेऊन गेल्या, 2 टायमाचा डब्बा घेऊन गेल्यात. आता येतील की नाही ते काय मला माहीत नाही, पण आता मी तसला कळले की हे कुठेतरी बाहेर चाललेत मोठी गाडी घेऊन, म्हणून ह्यांना काही सोडतच नव्हतं. हे त्याचे भरपूर लाड करतात ना, त्यामुळे तो आहे ना प्रत्येक वेळेस ही कुठं बाहेर निघले ना की पाठीमागे लागतो. इथं सार्थक आजीचा पाय पकडून आजीला गाडीमध्ये बसवत होता. खरं तर आत्या गाव सोडून आज नऊवारीमध्ये पाहायला मला पण भारी वाटत होतं बरं का. कसं गावची सवय नाही ना, ते वेगळंच वाटायचं आणि पेशंट वाटायच्या. आज त्यांच्याकडे पाहुणे ना मला पण फ्रेश वाटत होतं की चला आज जरा त्या स्वतःला पण असं फ्रेश फील करत होते आणि मला पण त्यांना असं नऊवारी साडीमध्ये पहिल्या गेटमध्ये पाहायला मज्जा वाटत होती, छान वाटत होतं. आता इथं वॉकर वगैरे ठेवून देत होता. आता सार्थकला आधी जायचं नव्हतं कारण त्याला भरपूर अभ्यास आहे, पण नंतर त्याचे पप्पा म्हटले की तिथं तुझी मदत लागेल आईला खाली उतरून घ्यायला, त्यामुळे तू पण चल. मग आता अभ्यासापुढे आजी पुढे अभ्यास काहीच नसतो आमच्यासाठी. तर लगेच गाडीत बसला मी इथं गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी इथं फुल दिलं. आता हे आमचं कायमचं ठरलेलं रुटीन आहे बरं का. जेव्हा केव्हा आमचे साहेब गाडी घेऊन कुठेही निघतात ना तेव्हा गणपती बाप्पांसाठी जासून तिचं फुल मी तोडून देणार आणि मग ते बाप्पांना तिथं ठेवणार. तर अशी पद्धत पहिल्यापासूनच जेव्हा आम्ही गाडी घेतली ना तेव्हापासून. तर मी त्यांच्या बघा मांडीवर असा बसलाय चिटकून की जसं काय त्याला वाटते की साहेब आमचे जाताना त्याला घेऊनच येणार आहेत, म्हणजे घेऊन जाणार आहेत फिरायला गावाला, असं चिटकून बसलाय. आणि मम्मी हात करत होती त्याची चल चल, पण तो बघत पण नव्हता बरं का इथं की त्याची मम्मी काय म्हणते, त्याचं लक्ष पण नव्हतं त्याच्या मम्मीकडं. तर चला मग आता फायनली आता आमच्या आत्या गावाला चालल्यात. आता राहतात की आता ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर भाभीने मितांशला इथं काढून घेतले. तर कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.